राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, त्याचबरोबर शुभ सकाळ. तर इकडे बघा, मी आता आले होते मोठ्या ताईच्या घरी सुट्ट्यासाठी. तर माझी मुलं आणि मी गेलो होतो. तर चला म्हणलं, मस्तपैकी सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या आणि मस्तपैकी खूप दिवस मनसोक्त असं बहिणीकडे राहावं. आता बघा, आम्ही सख्या बहिणी आणि सख्या जावाच आहोत, पण मुलांच्या शाळेसाठी दुसरीकडे ती राहत असते. त्याच्यामुळे सुट्ट्यासाठी मी आले होते बहिणीकडे. आणि बघा, आपण माहेरला जातो, बहिणीकडे जातो सुट्ट्यांसाठी किंवा आजोळला जातो, पण माझं माहेर ही एकच आहे आणि बहीण पण राहते, ते पण गाव एकच आहे. तर सुट्ट्यासाठी इकडं मी आले होते, माहेरला पण आले होते आणि बहिणीकडे आले होते. तर मग इकडं सकाळची मस्तपैकी अशी छान अशी सुरुवात झालेली होती इकडं. आणि पाणी, चला मला झाडांना पाणी मारावं थोडंसं. आणि सकाळची सगळी काही कामं आवरली होती आणि माझं काय निवांत आपलं झोपायचं. 8-9 वाजेपर्यंत निवांत झोपत होते. काही लवकर उठायची घाई नाही, कारण कशाचं टेन्शन नाही, कशाची घाई गडबड नाही. मुलांच्या शाळेचं टेन्शन नको, डब्याचं टेन्शन नको, किंवा कशाचंच टेन्शन नको. एकदम मनसोक्त माहेरला आल्यावर कसं असतं बघा, आपलं किती वेळ पण झोपा, कोणी तुम्हाला उठवणार नाही ना, काही नाही. असं माझं निवांत इकडं मस्तपैकी दररोजचं रुटीन चालू होतं. आणि मी बरोबर 15 दिवस माझ्या बहिणीपाशी राहिले आणि एकदम तिनं ना मला काहीसुद्धा काम करू दिलं नाही, काहीसुद्धा. जोपर्यंत तुला कंटाळा येतो तोपर्यंत तू निवांत राहा, काहीसुद्धा काम करेल. स्वयंपाक बनवायचा नाही, कपडे धुवायचे नाहीत ना, भांडी धुवायची नाही, काहीसुद्धा नाही. एकदम मी जोपर्यंत मला म्हणजे असं निवांत बसून कंटाळा आला, एवढे दिवस मी माझ्या बहिणीपाशी निवांत राहिले बरं का. आणि तिच्या हातचं दररोज 2 टाईम 3 टाईम दररोज गरमागरम तिच्या हातचं मला खायला पण मिळालं. आणि खरंच नशीब लागतं बरं का, आपल्या बहिणीच्या हातचं दररोज आपल्याला गरमागरम खायला मिळायला. आणि खरंच माझी बहीण आणि माझे दाजी पण स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतात बरं का. आणि जे इतरांपेक्षा दुसऱ्याचा विचार करतात ना, त्यांचं देव नेहमी चांगलंच करत असतो. तर ते का नाही, सगळ्यांचा विचार करत असतात, असं नाही की आपल्यापुरतं. काय बनवायचं आता मिरच्या कोथिंबीर टाकून? उपमा का डोसा? ओके. आईस्क्रीम. का आणलं ग आरती? आणलं ग? आरतीचा लहानपणीचा फोटो आहे की रे. हा, छान छान. मम्माला दाखवा, मम्माला. तर इकडं मस्तपैकी दुपारी सगळ्यांची झोप ती झाली आणि इकडं दाजीनी आणली होती पाणीपुरी आणि समोसे. बघा, दुपारी काहीतरी माणसाला बसून ना चटरपटर खाऊच वाटतं. तर इकडं चैतूला काय आवडतं, चैतूच्या आवडीचे समोसे आणले, माझ्या आवडीची पाणीपुरी आणली. तर इकडं मस्तपैकी पाणीपुरी सगळ्यांनी खाल्ली. नंतर थोड्या वेळाने मग इकडं आमची पाणीपुरी सगळी खाण्याची झाली की मस्त अशी पाणीपुरी गरमागरम सर्वांनी खाल्ली. आणि मला काय जास्त समोसा आवडत नाही, तरी पण एक खाल्ला मी समोसा. नंतर थोड्या वेळाने लगेच काही त्यांनी बाहेर गेले आणि आंबे केळी हे पण घेऊन आले, कारण संध्याकाळी रस बनवायचा होता. मग त्याच्यासाठी आंबे केळी हे पण आणली होती. मग आंबे बाजूला ठेवले आणि पोरांनी काय खायची ती खाल्ली, बाकीची बाजूला ठेवून दिली. आता संध्याकाळचा टायमिंग होता, 4-5 वाजले होते. इकडं मोठ्या ताईंचं चालू होतं ब्लाऊज शिवण्यासाठी, तिचं ब्लाऊज शिवण्याचं काम होतं चालू. आणि माझा पण झाला होता मस्तपैकी इकडं आराम. आता बघा, उद्या जायचं होतं, कारण 15 दिवस झाले मी आले होते. छान मस्तपैकी निवांत इथं राहिले, मनसोक्त मन भरेपर्यंत राहिले. आणि आता जायची होती निघण्याची वेळ. मग उद्या जायचं म्हणल्यास बॅग ती भरायला माझी चालू होती. आवरावरी सगळी झाली, बॅग सगळी काही भरून ठेवली. आणि मग बघा, जास्त दिवस राहिल्यानं जाताना मन उदासच वाटतं. आणि इकडे हिचं ब्लाऊज कटिंग करण्याचं चालू होतं. आणि मी माझी बॅग ती आवरून घेतली. मग थोडंसं बसलो, गप्पा त्या मारल्या
आणि निवांत 4-5 वाजता झालं की चहा पाणी सगळं काही झालं. आणि इकडं बघा डाळिंबाचं झाड, छान असे डाळिंब पण इकडे लागलेले आहेत. आणि संध्याकाळचा वेळ होता, घर मस्तपैकी आवरलं, एकदम फ्रेश असं घर आवरलं की वाटतं बघा. आता लहान मुलं असली की घरात जास्त राडा होतोच बरं का. तर इकडं राडा आवरला, सगळं काही जिथल्या तिथं ठेवलं आणि इकडं दिवाबत्ती संध्याकाळची केली. आणि मग मला करायचा होता जप. आता सुट्ट्याला आल्यामुळं खूप दिवस बघा देवाकडं पण लक्ष नाही, कोणता जप नाही, कोणती सेवा नाही. मग चला म्हणलं थोडा जप पण करून घ्या. तर इकडं मी स्वामी समर्थाचा जप केल्यानंतर गणपती बाप्पाची जी माझी सेवा चालू आहे, तर गणपती बाप्पा ची सेवा पण मी इकडं केली. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. सेवा झाल्यानंतर मस्तपैकी झाडाखाली बसलो. तर तेवढ्यात इकडं मोठी ताई घासत होती भांडी आणि मी बसले होते निवांत. तेवढ्यात दाजींनी आणखीन सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली. मग इकडं आईस्क्रीम पण खायला चालू होतं. बघा जेवढे दिवस मी तिथं होते ना, तेवढे दिवस दररोज वेगवेगळे पदार्थ लेकरांसाठी सगळ्यांसाठी दाजी सारखे आणायचे बरं का. कामावून येले त्यांची म्हणजे त्यांची ड्युटी संपली, कामावून येले की झालं, येताना कधीच रिकामं येत नाहीत. तर आता उद्या जायचं होतं, त्यासाठी इकडं बांगड्या भरण्यासाठी आम्ही आलो होतो. बघा माहेरला गेल्यानंतर का नाही, ज्यावेळेस बांगड्या आपण भरतो, चुडेपाटल्या बांगड्या ज्यावेळेस घालतो का नाही, त्यावेळेस वेगळंच वाटतं. कारण माहेरून आल्याचं एक माहेर वासनीचं ते सुख वेगळंच असतं बरं का. बांगड्या, हातभर बांगड्या चुडपाटल्या घालूनच आपली आई असो, आपली बहीण असो, आपल्याला सासरी पाठवत असते. तर इकडं बांगड्या ते भरून आलो. नंतर मग संध्याकाळचं जेवण. मग इकडं संध्याकाळी वांग्याची मस्तपैकी भाजी बनवली तिनं, भजी बनवली, रस, चपाती, नंतर सपक वांग्याची भाजी, असं भरपूर सारे बनवलं. आणि त्याच्यामध्येच मुलांसाठी आणखीन दाजीने आणला होता तो पिझ्झा. तर चैतूला पिझ्झा आवडतो, तर चैतूला घेऊन जाऊन त्याच्यासाठी पिझ्झा आणला. नंतर सगळं काही जेवण झालं बाबा. म्हणजे जेवण घेतलं जेवणासाठी हॉलमध्ये. इकडं वांग्याची भाजी, भात, रस, सपक भाजी, नंतर भजी, सगळं काही जेवण्यासाठी इकडं वाढून घेतलं. आणि आता संध्याकाळचं इकडं आमचं जेवण घेतलं. मस्तपैकी गरमागरम जेवण. दिवसभर तर चुनूमुनू वेगळं काही ना काही सतत तोंड चालूच होतं. आणि आता संध्याकाळचं पण भरपूर असं जेवण झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काही आवरून, जेवण सगळं काही आवरून आता निघाले मी सासरी. खरंच इतके दिवस राहिले आणि जाताना खरंच मन एकदम म्हणजे ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस खूप आनंदी असतो, पण जात्या वेळेस एक वेगळंच मनाला कसं तर वाटतं. तर इकडे सगळी सामान सगळं काही घेतलं होतं. इकडं कुरवड्या पापड्या सगळं काही घेतलं, बॅग घेतली.